आदरणीय माजी महापौर कैलासवासी प्रल्हादजी चव्हाण यांचा प्रथम स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी विविध असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर शहराचे लोकप्रिय खासदार आदरणीय महाराज साहेब यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले या मंचवर माजी आमदार आदरणीय सुरेशजी साळुंखे, आदरणीय संजय पवार, आदरणीय चंद्रकांत यादव साहेब, आदरणीय विजयरावजी देवणे, आदरणीय सुनील मोदी, आदरणीय मदनरावजी चोडणकर, आदरणीय व्ही पाटील साहेब, आदरणीय आर.के. पवार साहेब, त्याचबरोबर आत्ताच उपस्थित असलेल्या कोल्हापूर शहराच्या लोकप्रिय आमदार आदरणीय जाधव वहिनी साहेब यांचेसुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या सर्वांचे मी या चव्हाण कुटुंबियाच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। चव्हाण साहेबांच्या बरोबर गेली 25-30 वर्ष काम करत असल्यामुळे पवार साहेबांची काम करण्याची पद्धत जवळून पाहिलेली आहे। या कोल्हापूर शहराचे ते महापौर होतेच, त्याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सलग 19 वर्ष ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यांच्या त्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस बळकटी करण्याचं काम, काँग्रेसचे ध्येय धोरण तळागाळात पोहोचण्याचं काम त्यांनी सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे। त्यांच्याबद्दल बोलण्याचं महत्त्वाचं म्हणजे वेळेत येणं, वेळेत काम करणं। एखादा कार्यक्रम काँग्रेस कमिटीमध्ये 10 वाजता असला तर ते 9 वाजता त्या ठिकाणी येऊन बसायचे आणि वेळेत कार्यक्रम करायचे। एखादा कार्यकर्ता जर वेळेत नाही आला तर त्याला त्याच ठिकाणी आपल्या प्रेमाच्या भावनेनं ते सांगण्याचं सातत्याने त्या ठिकाणी काम करत होते। आदरणीय शशांक बावस्कर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी चव्हाण कुटुंबियाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेमध्ये त्यांनी महापौराची जी पद स्वीकारलं, त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेची स्थायी समिती असेल, परिवहन समिती सभापती असेल, प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये 12 वर्ष सतत त्यांनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि 1967 साली त्यांनी नगरपालिकेची स्थापना होती। त्यापासून त्यांनी सातत्याने गेले 50 वर्ष हे चव्हाण कुटुंब हे महापालिका, नगरपालिका आणि काँग्रेस कमिटी सातत्याने या ठिकाणी ते काम करत आहे। चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर शहराची महत्त्वाची शिंगणापूर पाईपलाईन ही योजना त्यांनी पूर्णत्वास नेली। त्याचबरोबर टिंबर वसाहत या ठिकाणी कोल्हापूर शहरभर हे टिंबर व्यावसायिक विखुरले होते, त्या सर्व लोकांना एकत्रित आणण्याचं काम केलं आणि त्याला टिंबर वसाहत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलं। या लोकांना एकत्रित आणण्याचं काम सातत्याने ते करत होते आणि मग त्यांचा स्वतःचा मतदारसंघ असेल, कोल्हापूर शहर असेल, कोल्हापूर शहराच्या प्रत्येक वेगवेगळ्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे। या ठिकाणी त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव आदरणीय सागर चव्हाण यांनी सुद्धा या ठिकाणी महापौरपदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडलेली आहे। त्यानंतर दुसरे त्यांचे चिरंजीव कोल्हापूर शहराचे अध्यक्ष आदरणीय सचिनभाई चव्हाण यांनी सुद्धा या ठिकाणी आता ते कोल्हापूर शहराची काँग्रेसची धुरा ते सांभाळतात। त्याचबरोबर महापालिकेमध्ये स्थायी समिती सभापती त्यांच्या पत्नी आदरणीय राजश्री चव्हाण यांनी सुद्धा महापालिकेमध्ये त्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे। असा 50 वर्षाचा इतिहास या चव्हाण कुटुंबाला आहे आणि वर्ष कधी संपलं हे समजलं नाही, पण या वर्षभराच्या कारकिर्दीमध्ये या चव्हाण कुटुंबियांनी वेगवेगळे आपले जे प्रश्न होते ते मार्गी लावण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। या ठिकाणी त्यांच्याच मतदारसंघामध्ये या गंजिमामध्ये साई समाजाच्या एक कार्यकर्ता मध्यंतरी झालेल्या सततच्या पावसामुळे त्याचं संपूर्ण घर कोसळलं होतं आणि त्याला घर या ठिकाणी बांधून देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यांचा मूळचा व्यवसाय मंडप व्यवसाय, या मंडप व्यवसायामध्ये गेले 50-60 वर्ष ज्यांनी सातत्याने ज्यांनी काम केलं त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि एक निष्ठावंत पुरस्कार
म्हणून या ठिकाणी नवीन या ठिकाणी पुरस्काराची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. या पुरस्कारामध्ये बाळाबाई सारख्या आणि आदरणीय डॉक्टर निकम सारखे या ठिकाणी या दोघांची निवड झालेली आहे. जेणेकरून गेले 50-60 वर्षे तिने काँग्रेस पक्ष, काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष सोडून कुठेही गेले नाहीत अशा लोकांचा या ठिकाणी त्यांना पुरस्कारामध्ये सन्मानित केलेलं आहे. चव्हाण साहेबांच्या बोलण्यासाठी पुष्कळ आहे. म्हणजे मी त्यांच्या बरोबर गेले 5-25 वर्षे काम केलेलं आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. काँग्रेस कमिटीमध्ये 19 वर्षे ते शहराध्यक्ष होते आणि 19 वर्षी मी त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर महापालिकेमध्ये सुद्धा ते महापौर असताना मी उपमहापौर होतो आणि महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 3 सभा या ठिकाणी मला चव्हाण साहेबांनी महासभा घेण्याची मला जबाबदारी सोपवली होती आणि ती जबाबदारी मी अतिशय प्रामाणिकपणे ती पार पाडलेली होती. कोल्हापूर महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्याचा प्रश्न गेले कित्येक वर्षे या ठिकाणी पेंडिंग होता. तो त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये 1136 कर्मचारी या ठिकाणी कायमस्वरूपी करण्याचं काम या ठिकाणी प्रल्हाद चव्हाणच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यातलं एक उदाहरण देतो की संभाजी पाटील म्हणजे राज कपूरचा पुतळा त्या ठिकाणी आमच्या इथं उभा केला आणि आई वडिलांच्या प्रेमपेक्षा तिने राज कपूरवर प्रेम केलं. त्या राज कपूरच्या पुतळ्याची स्थापना त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते कोल्हापूर महापालिकेमध्ये गार्डन विभागामध्ये काम करत होते. सेवानिवृत्त मला 10 दिवस कमी होते आणि त्यांना या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी परमनंट करण्याचं या ठिकाणी काम केलं. आज त्यांचा मुलगा या ठिकाणी काम करत आहे. ज्या पद्धतीनं या परिसरामध्ये त्यांच्या या मतदारसंघामध्ये आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये प्रतापसिंह तोरमाड असेल, गंजिमामध्ये सगळ्या संस्था येतात. त्या प्रत्येक ठिकाणी मंडळाला जागा देणे, मंडळ बांधणे, ते मंडळ आजपर्यंत उभा करणे याचं काम सातत्याने या चव्हाण कुटुंबियांनी केलेलं आहे. मंडप व्यवसाय असल्यामुळं या आजूबाजूला जे छोटे मोठे कार्यक्रम होत असतील, आता गणपतीसारखा उत्सव गेल्या कित्येक वर्षापूर्वीपासून चव्हाण साहेबांनी जी परंपरा चालू केली, प्रत्येक मंडळाला त्या ठिकाणी मांडप घालून देण्याचं काम या ठिकाणी चव्हाण साहेबांनी केली. तीच परंपरा आज या ठिकाणी सागर चव्हाण आमचे सहकारी मित्र सचिन चव्हाण हे करतायत. चव्हाण साहेबांच्या पुष्कळ म्हणजे आता तुम्ही इतिहास संपूर्ण बघितला असेल की कोल्हापूर जिल्ह्यातली जी नामवंत मंडळी आहेत त्या मंडळींच्या बरोबर चव्हाण साहेबांनी खांद्याला खांदा लावून काम केलं. विशेष करून रत्नापाना कुंभार, कैलासवासी विलासराव देशमुख यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. त्यांचं ऋणानुसंबंध या कुटुंबावर प्रचंड होते. म्हणून या ठिकाणी मी म्हणजे जरी पुरस्कार अचानक 4 दिवसापूर्वी आम्ही हा पुरस्कार ठरवला आणि आज या ठिकाणी पुरस्काराची वाटप करतोय आणि चव्हाण साहेबांच्या माध्यमातून एक वेगळा मंच काढून या ठिकाणी प्रत्येक वर्षी आज या ठिकाणी आपण काँग्रेसच्या फक्त 2च लोकांना आपण पुरस्कार देतोय, पण असे कित्येक पुरस्कार घेणारे मंडळी आहेत की जेणेकरून ह्यापासून ते अलिप्त आहेत. परंतु त्यांचा सुद्धा या ठिकाणी पुढच्या काळामध्ये विचार केला जाईल आणि प्रत्येक वर्षी यासाठी या ठिकाणी अशा मान्यवरांच्या हस्ते आदरणीय बंटीसाहेब असतील, आदरणीय महाराजसाहेब असतील, अशी प्रमुख लोकांच्या हस्ते वेगवेगळे पुरस्कार द्यायचं काम या ठिकाणी आम्ही मंडळी निश्चित करू अशी ग्वाही देतो. आज या ठिकाणी आपण सर्वजण आलात, मान्यवर मंडळी स्टेजवरची आलीत, त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि माझं लांबत असलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जनक साहेब, खूप खूप धन्यवाद आपल्या स्वागत आणि प्रास्ताविकाबद्दल. आदरणीय बंटी साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेबांच्या 62व्या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेब एक स्मरणिका होते, त्यामध्ये आपल्या शैक्षणिक काळामध्ये सचिनबाई आणि सागरबाई यांचा उल्लेख आपल्या अनमोल शब्दामध्ये आपण केला होता की प्रल्हादभाई चव्हाणांचे हे 2 मजबूत हात आहेत, ते म्हणजे सचिनबाई चव्हाण आणि सागरबाई चव्हाण. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांचे हे संस्कार आहेत, आपले अनेक आशीर्वाद सचिनबाई आणि सागरबाईंच्या बरोबर कायमच आहेत. म्हणूनच बंटी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी सचिनबाई आणि सागरबाईंच्या माध्यमातून विविध उपक्रम, विविध कार्यक्रम साकारले जातात. साहेब आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम घ्यायचा होता, पण त्यावेळी ज्या व्यक्तिमत्वाला आपण सन्मानित करणार होतो, ही मदत करणार होतो, ते त्यावेळी उपस्थित झाले नव्हते. म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण हे अनमोल समाजाचं भान कशा पद्धतीने ठेवावं, साहेबांनी दिलेला हा संस्कार सचिनबाई आणि सागरबाई साकारतायत. आणि म्हणूनच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे माजी नगरसेवक आहेत, ज्यांच्या सुविद्य पत्नी माजी नगरसेविका होत्या, माननीय डोणुक्षे सर. मी सुरेश डोणुक्षे सरांना विनंती करतो आपण स्टेजवरती यावं. आज वहिनी साहेबांचे वैद्यकीय इलाज या ठिकाणी सुरू आहेत आणि ते भान या ठिकाणी ठेवून चव्हाण कुटुंबियांकडनं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं
हा साहेबांच्या वाढदिवसा दिवशी हा कार्यक्रम राहिला होता, तेच सांगितलं बाई मी. आणि आवर्जून त्या दिवशी डोणुक्षे साहेब उपस्थित नव्हते, म्हणून आज हा कार्यक्रम आपण इकडे घेतोय. या ठिकाणी वहिनी साहेबांच्या वैद्यकीय इलाजासाठी रोख रुपये 1,00,000 आदरणीय महाराज साहेबांच्या अमृत हस्ते आपण हा रोख रक्कम रुपये 1,00,000 या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत. आदरणीय सुरेशजी डोणुक्षे सर, आदरणीय महाराज साहेब आणि त्याचबरोबर बंटी साहेबांच्या अनमोल उपस्थितीमध्ये, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही अनमोल मदत डोणुक्षे परिवाराला केली जाते. नेहमीच प्रल्हाद चव्हाण साहेबांचा हा संस्कार समाजासाठी सदैव सक्षम असणारा चव्हाण कुटुंबीय सागरबाई आणि सचिनबाईंच्या माध्यमातून यानंतर आज प्रल्हादजी भाऊसाहेब चव्हाण साहेबांच्या प्रथम स्मृती दिनाप्रित्यर्थ आपण जीवन गौरव पुरस्कार साकारणार आहोत, ज्यामध्ये इथून पुढे प्रत्येक वर्षी हा जीवन गौरव पुरस्कार ज्याचं स्वरूप आहे सन्मान चिन्ह, शॉल आणि रोख रुपये 11,000. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो पहिला जीवन गौरव पुरस्कार आहे आदरणीय पप्पांचा मुख्य व्यवसाय मंडप व्यवसाय, जुन्या काळामध्ये हाताने खड्डे मारणारे प्रल्हादजी चव्हाण साहेब, त्यांचे सहकारी म्हणजेच तुकाराम हरी पाटील जे आज जिल्हा मंडप संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, पाटील डेकोरेटरचे सर्वेसर्वा संस्थापक तुकाराम हरी पाटील. मी पाटील साहेबांना विनंती करतो आपण सपत्नीक स्टेजवरती यावं, आपण वहिनींनाही घेऊन स्टेजवरती यायचंय. आणि या ठिकाणी संगीताजी निंबाळकर वहिनींना विनंती करतो, त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी तुकाराम हरी पाटील साहेब यांच्या सुविद्य पत्नींना आपण साडी प्रदान करायची आहे. आणि आदरणीय बंटी साहेबांना विनंती करतो, बंटी साहेबांच्या अमृत हस्ते आपण तुकाराम हरी पाटील साहेब यांना सन्मानित करणार आहोत. हा जीवन गौरव पुरस्कार आजच्या साहेबांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं इकडे दिला जातोय आणि पुढील प्रत्येक वर्षी हा पुरस्कार इथून पुढे दिला जाणार आहे चव्हाण कुटुंबियांच्या वतीनं. आदरणीय श्री तुकाराम हरी पाटील साहेब, पाटील डेकोरेटरचे संस्थापक आणि जिल्हा मंडप संघटनेचे उपाध्यक्ष, यांचा सपत्नीक या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान चिन्ह, शॉल, रोख रुपये 11,000 आणि वहिनी साहेबांना अनमोलाची साडी प्रदान करून या पुरस्काराचं स्वरूप साहेबांचे मांडव व्यवसायातले हे अत्यंत जिवलग सहकारी. यानंतर श्री श्रीकांत बाबूसो सांगावे, विशाल डेकोरेटर्स सोकाक. मी सांगावे सरांना विनंती करतो आपणही सपत्नीक स्टेजवरती यावं. श्रीकांतजी सांगावे हे आमच्या मंडप डेकोरेशन जिल्हा संघटनेचे संचालक आहेत. मंडप व्यवसायामध्ये आपलं अनमोल योगदान देणारी हे व्यक्तिमत्व आदरणीय सागरबाई चव्हाण, जे आज संपूर्ण प्रत्येक राज्यामध्ये मंडप लाइटिंग डेकोरेटर्स असोसिएशनच्या माध्यमातून आपलं अनमोल असं योगदान देत आहेत. श्रीकांत बाबूसो सांगावे, या ठिकाणी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते साहेबांना. नंगेवाली चौकामध्ये 60-70च्या दशकामध्ये जो पीर प्रस्थापित केला होता आणि तिथं मुस्लिम बांधवांना नमाज पठण करायचं होतं आणि अचानक मुसळधार पाऊस आला आणि नमाज आता पडायची कुठं ही मुस्लिम बांधवांना प्रश्न पडला. आणि अचानक त्यावेळी प्रल्हाद चव्हाण साहेब तिथे गेले होते. ते म्हणले काय झालं तर मुसळधार पाऊस पडलाय, आता नमाज पठण करायचं कुठं करायचं. साहेबांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आपला संपूर्ण मंडप जो हॉल आहे तो त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिला आणि तिथे नमाज पठण केलं. सर्व धर्म समभाव समाज साकारणारे प्रल्हाद चव्हाण साहेब. यानंतर पांडुरंग लक्ष्मण बोगरे साहेब, इंडिया डेकोरेटर्सचे जुनी जाणते साहेबांचे सहकारी श्री पांडुरंग लक्ष्मण बोगरे, इंडिया डेकोरेटर्स, यांनाही विनंती करतो त्यांनी सपत्नीक स्टेजवरती यावं आणि हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आदरणीय बंटी साहेबांच्या अमृत हस्ते हा सन्मान केला जातोय. आदरणीय प्रल्हाद चव्हाण साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी सायकलीवरून खांब आणि त्याचबरोबर त्यावेळी चिवे असायचे, बांबू असायचे, ते लांब लांब पर्यंत दूर दूर पर्यंत रात्र रात्र प्रवास करून जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आपल्या सगळ्यांच्या. खूप खूप धन्यवाद साहेब. सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या. यानंतर पप्पांच्या स्मृती दिनाप्रित्यर्थ गुणगौरव पुरस्कार आज आपण या ठिकाणी साकारणार आहोत. आदर्शवत असं व्यक्तिमत्व म्हणजेच मनाली सुधा विजय शिंदे. अतिशय खडतर प्रवास, अतिशय गरिबीतून आई दुसऱ्यांच्या घरी काम करते आणि त्याची जाणीव सदैवच या लाडक्या लेकीला आहे, या कन्येला आहे. आणि आज स्पर्धा परीक्षेमध्ये खूप मोठं यश मनाली दिदींनी साकारलेलं आहे. त्यांची PSI पदी नियुक्ती झालेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आदरणीय महोदय आमदार जयश्री जाधव वहिनी साहेब यांच्या अमृत हस्ते या ठिकाणी मनाली दिदींचा सन्मान होतो आहे. आई आलेत का? आईंना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचंय
आपल्या लाडक्या लेकीला अतिशय कष्टानं दिलेले हे अनमोल शिक्षण आणि त्याचं सोनं करणारी अशी ही लाडकी कन्या मनाली सुधा विजय शिंदे यांची PSI पदी नियुक्ती नुकतीच झालेली आहे. त्यांचं या ठिकाणी कौतुक आदरणीय आमदार जयश्री जाधव वहिनी साहेब करतायत. जोरदार टाळ्यांनी आपण कौतुक करूया मनाली दीदीचं, कारण आता इथून पुढे पोलीस विश्वामध्ये आपलं योगदान, समाजासाठी आपलं योगदान मनाली दीदी देणार आहेत. त्यांचंही खूप खूप अभिनंदन. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक बोलण्यामध्ये प्रल्हाद चव्हाण साहेब हे निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. पण प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या बरोबर निष्ठेनं काम करणारे असे जे दोन व्यक्तिमत्व आहेत, आपण त्यांनाही इकडे सन्मानित करणार आहोत. आयुर्वेदिक रत्न डॉक्टर महादेव रामचंद्र निकम, डॉक्टर महादेव रामचंद्र निकम साहेब, मी साहेबांना विनंती करतो कृपया त्यांनी स्टेजवरती यावं. आदरणीय प्रल्हाद साहेबांच्या बरोबर नेहमीच निष्ठावान असा हा कार्यकर्ता डॉक्टर महादेवजी रामचंद्र निकम, आज वय वर्ष 82 आहे, पण साहेबांच्या बरोबर नेहमीच सदैव अग्रेसर असणारे, गेली 50 वर्ष काँग्रेसमध्ये सहभाग आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये शहरामध्ये सक्रिय सहभाग. स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण साहेब महापौर असताना त्यांच्या सहकार्यातून टाळ्या जोरदार व्हायला पाहिजेत. त्यांच्या सहकार्यातून सानेगुरुजी परिसरामध्ये अनेक विकास कामे करून घेतली. शहरामध्ये पूर परिस्थितीच्या वेळी सुद्धा प्रल्हाद साहेबांच्या युवांच्या माध्यमातून आपलं योगदान देणारे आदरणीय डॉक्टर महादेव रामचंद्र निकम साहेब, मी निकम साहेबांना विनंती करतो आपण इथंच थांबावं 1 मिनिटासाठी. यानंतर अजून एक व्यक्तिमत्व आदरणीय बाळाबाई दिनकर निंबाळकर, 1977 पासून आदरणीय प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या बरोबर काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या, अन्नधान्य वितरण समिती सदस्य होत्या. वय वर्ष 81 आहे. जोरदार टाळ्या होत्या आपल्या सगळ्यांच्या. 1-2-91 ला त्या अन्नधान्य वितरण समितीच्या सदस्य होत्या. 3 वेळा फेरनिवड झालेली आहे. दिलीप देसाई साहेब, ND पाटील साहेब हे त्यावेळेचे नेते, यांनी त्यांची निवड केली होती. संजय गांधी निराधार योजना समितीवर 2 वेळा आदरणीय वहिनी साहेबांच्या, जयश्री जाधव वहिनी साहेबांच्या अमृत हस्ते या ठिकाणी निंबाळकर काकींचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या होत्या आपल्या सगळ्यांच्या. त्याचबरोबर आमदार माननीय मालोजीराजे छत्रपती साहेब यांच्या शिफारशीनुसार विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पद म्हणून तेही त्यांना मिळालं होतं. कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी पद सांभाळलेलं आहे. अशी अनेक पदं त्यांनी प्रस्थापित साकारलेली आहेत. त्यांचं जोरदार टाळ्याने आपण कौतुक करूया. यानंतर मी आदरणीय डॉक्टर महादेव निकम साहेबांना विनंती करतो या ठिकाणी आपण आजच्या सन्मानाला, या सत्काराला आपलं अनमोल उत्तर द्यावं 2 मिनिटांमध्ये. कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार छत्रपती शाहू महाराज, प्रमुख पाहुणे आमदार सतेज पाटील, प्रमुख उपस्थिती तसेच जमलेल्या सर्व बंधू भगिनींना, आज सर्वांगीण प्रल्हाद चव्हाण साहेब यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त माझा साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आज माझा सन्मान केला. हा माझ्या सामाजिक कार्यातील अविस्मरणीय क्षण. गेली 50 वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून मी जे समाजकार्य केले त्यामध्ये चव्हाण साहेबांचे सहकार लाभले. त्यांनी वेळोवेळी मला भागातील विकास काम करत असताना एक नेता नसून माझ्या भावासारखे पाठीशी राहून मला समाज मदत केली. मी हे त्यांचे रूप कधीही विसरणार नाही. तसेच येथून पुढे ही त्यांची मुले सचिन आणि सागर हे साहेबांच्या विचाराचा वारसा चालवत आहेत. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 1976ला माझी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी साहेब कार्यकर्त्यासहित येऊन माझा सत्कार केला. असा नेता परत होणार नाही. खूप खूप धन्यवाद निकम साहेब. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतोय विद्यमान आमदार माननीय जयश्री जाधव वहिनी साहेब यांना. कृपया आपण या ठिकाणी 2 शब्द साकारावेत.
नमस्कार. स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण साहेब यांच्या प्रथम स्मृती कार्यप्रसंगी उपस्थित माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज, माननीय आमदार सतेज पाटील साहेब, माननीय VB पाटील साहेब, माननीय संजय पवार साहेब, माननीय विजय देवणे साहेब, माननीय आमदार सुरेश साळोखे साहेब, माननीय RK पवार साहेब, माननीय शशांक बावचकर, माननीय रविकिरण इंगवले, माननीय सुनील मोदी, माननीय राजेश लाटकर, माननीय चंद्रकांत यादव, माननीय संदीप देसाई, माननीय सुलोचना नाईकवडे, माननीय विक्रम जरग, माननीय दीपा मगदूम, माननीय मनीषा गवडी, माननीय डॉक्टर अजय केनी सर, आदरणीय सर्व व्यासपीठ आणि आजी माजी नगरसेवक, सर्व कार्यकर्ते आणि सर्व बंधू भगिनींनो, आज आमचे मार्गदर्शक नव्हे तर आमचे कोल्हापुरातील प्रत्येक काँग्रेसचे कार्यकर्त्याचे मार्गदर्शक असणारे माननीय कैलासवासी प्रल्हाद चव्हाण यांना प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. कारण जाधव कुटुंब आणि दादा यांचे ऋणानुबंध फार जवळचे होते. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना राजकारणात आणण्यासाठी आमदार करण्याचे दादांचा खरोखर सिंहाचा वाटा आहे. एक कर्तव्य कार्यनिष्ठ जे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते म्हणजे दादा. खरं म्हणजे त्यांनी सामाजिक व राजकीय कार्य केले. त्यांचा वारसा त्यांची 2 मुले चालवत आहेत आणि त्यांच्या या पवित्र आत्म्यास माझी भावपूर्ण अशी श्रद्धांजली आहे. आज 1 वर्ष कुठं गेलं आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी अतिशय कार्यक्रम सुंदर घेतला आणि या आयोजित केलेल्या कार्यक्रम दादांच्याबद्दल बोलण्यासारखे खूप आहे, पण अजून वेळ कमी असल्यामुळे इतर लोकांना बोलायला मी देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद वहिनी साहेब. यानंतर तुमच्या प्रत्येकाचे हृदय सिंहासनावर आरूढ असलेलं नाव चव्हाण कुटुंबियांसोबत नेहमीच हा अनमोल असं आधारस्तंभ साकारणारं व्यक्तिमत्व म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सतेज उर्फ बंडी डी पाटील साहेब. मी साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपले अनमोल शब्द साकारावे. मी काय सांगितलं नव्हतं. स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्तानं आयोजित आजचा कार्यक्रम, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय ते तुम्हा आम्हा सर्वांचेच आधारस्तंभ श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, विद्यमान खासदार, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमदार जयश्रीताई जाधव, VB पाटील साहेब, विजयराव देवणे, संजय पवार, त्याचबरोबर डॉक्टर अजय केनी, RK पवार साहेब, सुनील मोदी, मदन चोडणकर, चंद्रकांत यादव, संदीप देसाई, राजू लाटकर, रवी इंगोले, BK डोंगळे साहेब, शशांक बावचकर, सर्वच आणि काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व जमलेले नागरिक बंधू, माता भगिनी आणि तरुण मित्र, सागर आणि सचिनने प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आज एक अत्यंत चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे. ज्या कर्तृत्वान व्यक्तिमत्वानं हयातभर काँग्रेसचा झेंडा नेहमी फडकवत ठेवण्याचं काम केलं, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निकम साहेब असतील किंवा श्रीमती बाळाबाई निंबाळकर असतील, या 2 जुन्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांचा कौतुक सोहळा आणि स्मृती जागवण्याचा एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला. परवा सचिननं मला ज्यावेळी या कार्यक्रमाची माहिती दिली त्यावेळी मी सचिनला सांगितलं की 1च वर्ष करायचं नाही, दरवर्षी करणार असला तर कार्यक्रम घेतला पाहिजे. माझी आट होती, कारण की प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार असा जर कार्यक्रम आपल्याला करायचा असेल तर काँग्रेस कमिटी म्हणून आपण करू शकतो, किंवा त्यांच्या स्मृती दिनानिमित्तानं तू करणार असशील तर मग दरवर्षी झाला पाहिजे अशी मी आट घातली. मान्य आहे ना ती सचिन? हा, कारण की शेवटी काँग्रेसचं नेतृत्व म्हणून आदरणीय चव्हाण साहेबांनी या शहरामध्ये काम केलं. आता संजय पवार साहेब सांगत होते की महापालिकेमध्ये धोंडीराम रेडेकर साहेब असतील किंवा प्रल्हाद चव्हाण साहेब असतील, RK पवार असतील, ही सगळी जुनी मंडळी सगळ्यांची विचारपूस करायचे. त्यावेळी देखील शहर अध्यक्ष असताना मला वाटते त्यांची ठरलेली घरं ठरलेली असायची
किशोर खानविलकर आहेत, मोहम्मद शरीफ आहेत, सगळ्यांच्या घरी जाऊन संजयकडे चक्कर मारून मग ते काँग्रेस कमिटीत यायचे. सगळ्यांना घेऊन स्वतः ते काँग्रेस कमिटीत त्या ठिकाणी यायचे. डायरेक्ट कधी एकटे काँग्रेस कमिटीत गेलेत असं काही झालेलं नाही. मला वाटतं झाले काय किशोर कधी? मी सचिनला सांगायला लागलो हो मी. त्यामुळं सगळ्यांना बरोबर घेऊन, म्हणजे त्यांचा स्वभाव असा होता की चिडायचे, रागवायचे, परंतु राग शांत व्हायचा, लगेच चहा सांगायचे आणि बोलायला कुठं कमी पडत नव्हते. असं एक काँग्रेसचं एक मोठं नेतृत्व म्हणायला लागेल. अगदी विलासराव देशमुख साहेबांना देखील सडेतोडपणे एखादी गोष्ट सांगायची असेल तर प्रल्हाद चव्हाण साहेब सांगायचे. अनुभव आम्ही अनेकदा बघितलेला आहे. आणि म्हणून आज त्यांची स्मृती, काँग्रेसचा पाईक कार्यकर्ता या नात्यानं त्यांची स्मृती या सन्मानाच्या माध्यमातून होती. दुसरी एक विनंती सचिनला मी केली आहे की 2च पुरस्कार द्यायचे, वाढवायचे नाहीत. मग त्याचा स्टेचर, त्याची प्रतिष्ठा या पुरस्काराची व्यवस्थित राहते. नाही तर आपण नंतर यादी वाढवतो, 10-15 वर घेऊन जातो. मग आमचं ते कोल्हापूर आपण चालू केलं होतं महापालिकेनं, कोल्हापूर भूषण पुरस्कार, नंतर त्याची यादी एवढी वाढत गेली की शेवटी तो बंद झाला. तसं न करता, कारण की प्रल्हाद चव्हाण साहेबांनी आपल्या हयात ही काँग्रेससाठी दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या स्मृतीप्रितीवर देताना जुनी जाणत्या माणसांनाच हा पुरस्कार या ठिकाणी मिळाला पाहिजे, हा माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून आज 2 व्यक्तींचा या निमित्तानं, विक्रम जरग असतील त्यांच्या सगळ्या समितीनं बसून हा निर्णय घेतला. 10-12 नावं त्यांच्या पुढे होती, त्यातल्या त्यात जुनी लोक. असा निर्णय त्यांनी, निकम साहेब तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत, या सगळ्या मंडळी, मला इथं आल्यावर नावं, पत्रिका आल्यावर नावं माहीत झालीत कुणाला पुरस्कार आहे. म्हणजे तुमचं योगदान हे सगळ्यांनी एकत्रितपणे विचारपूर्वक हा कार्यक्रम घेण्याचं नियोजन या मंडळींनी सगळ्यांनी केलेलं आहे. आणि असे चांगले कार्यक्रम होणं गरजेचं आहे, कारण की धावत्या बसमध्ये सगळेच बसत असतात, परंतु ज्या जुन्या लोकांनी पाया रचलेला आहे त्यांची आठवण ठेवणं हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं असा चांगला उपक्रम सचिन आणि सागर या दोघांनी घेतला, आठवणीने घेतला. प्रल्हाद चव्हाण साहेबांच्या कार्यक्रमा स्मृतीनिमित्तानं आणि काही घेता आलं असतं, म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा घेता आल्या असत्या, दुसरं काहीतरी कुस्ती स्पर्धा घेता आली असते, अनेक उपक्रम घेणं का अवघड नाही. परंतु या दोघा भावांनी आपल्या वडिलांची हयात काँग्रेसमध्ये गेलेली आहे, काँग्रेसच्या लोकांचा सत्कार केला पाहिजे, ही भूमिका मला वाटते अगदी वाखाणण्याजोगी आहे. आणि म्हणून मला विशेष कौतुक आहे या दोघांचं. ज्यावेळी मला सांगितलं कार्यक्रम असा आहे, मी म्हणलो 100% असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे, कारण की राजकीय प्रवाहामध्ये अनेक सामान्य कार्यकर्ते काम करत असतात, कधी ते पदाची अपेक्षा करत नाहीत, परंतु काँग्रेसचं म्हणून एक झेंडा विचारानं फडकवत या ठिकाणी ठेवतात. आमच्याकडूनही बऱ्याचदा त्यांचा सन्मान त्या ठिकाणी जिल्हा काँग्रेसमध्ये होत नाही. अशा या सगळ्या कार्यकर्त्यांना इथं एक सन्मानाचं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध या ठिकाणी होतंय. आणि म्हणून आज स्मृती निमित्तानं चव्हाण साहेबांच्या स्मृती जागवत असताना एक चांगला पायंडा आपण पुढे घेऊन जातो, जो विचार चव्हाण साहेबांनी या शहरामध्ये मांडला आणि आपली हयात काँग्रेससाठी घालवली, तोच विचार पुढच्या काळामध्ये पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणं ही आपली जबाबदारी. हे करत असताना ज्या मंडप व्यवसायामधून आपण मोठं झालो, त्या व्यवसायातल्या माझ्या सहकार्यांचं देखील कौतुक, कारण की मंडप व्यवसाय असा आहे की कार्यक्रम झाला तरी कोण चांगलं म्हणत नाही, काहीतरी उणीव काढतेच. आणि म्हणून त्यांचा सत्कार हा अत्यंत महत्वाचा आहे. शेवटला काहीतरी आता विण्याला हात करून सांगितलं, ते हे लावायला काय बिघडलेलं, हात धरायला, म्हणजे सगळं चांगलं करून तिला ऐकून घेतलंच माझं. शेवटी म्हणण्याचा उद्देश काय, काही झालं तरी ऐकावं लागतं बिचारा मंडपवाल्यांना की एवढं हे राहिलं ते राहिलं. परंतु आज या निमित्तानं माझ्या व्यवसायातल्या लोकांचा कौतुक कार्यक्रम हा देखील तुकाराम पाटील जे असतील, पांडुरंग जी असतील किंवा श्रीकांत जी असतील, या सगळ्यांचा सत्कार सचिन केला, तेही महत्वाचं आहे. कारण की शेवटी कष्टातनं तुम्ही सगळे मंडप व्यवसाय हा, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची संघटना महाराज ही ताकदीची संघटना आहे. आता सागर चव्हाण त्याचं नेतृत्व अगदी देश पातळीवर त्या ठिकाणी करतात. म्हणजे मी परवा लातूरला, नांदेडला जेवायला बसलो, दुपारी कार्यक्रमात मंडपवाले झाले लगेच, साहेब तुम्ही आला, जरा काय पाहिजे का म्हणून विचारायला. म्हणले आम्ही सागर चव्हाणांच्या संबंधित आहोत. म्हणजे जाईल तिथं
कुठं मांडव बसलं मांडवात, कुठं जेवाय बसलं तर तुमचे असोसिएशन लगेच आम्हाला एखादा गुलाबजामुन एक्स्ट्रा वाढते. विनोदाचा भाग सोडला तरी ही एकत्रित ताकद ही सगळी ठेवणं आणि त्यांचं कौतुक करणं हे महत्वाचं आहे. आणि तो कौतुक सोहळा इथं सागरने घेतला त्याबद्दल अभिनंदन आहे. त्याचबरोबर सचिन साळी यांच्या कुटुंबियाला मला वाटतं घर बांधून या ठिकाणी दिलेलं आहे. त्याची चावी आता द्यायची चावी, त्यालाही एक आधार देण्याचं काम चव्हाण कुटुंबियांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आमची PSI झालेली आमची भगिनी, तिचंही मनापासून कौतुक आहे. ती जिला जरी नाव घेतलं त्यावेळी ती निवेदकाकडे बघत होती, माझ्या आईला का बोलवत नाही म्हणून. तिच्या चेहऱ्याच्या हावभावानं ओळखलं म्हणून मी म्हटलं आई कुठं आहे तुझी, आहे म्हणली. तिची इच्छा होती की माझ्या आईला काय बोलवण्यात वरती, ती वर पायऱ्याच तिच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि मी म्हटलं ही आईला बोलवावं असं तिची इच्छा आहे. आणि ज्या आईनं कष्टानं तिला मोठं केलं, ज्या आईमुळे ती आज मोठी झाली, तो अभिमान आहे. तिलाही मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि चव्हाण कुटुंबियांनी आदरणीय चव्हाण साहेबांच्या स्मृतीनिमित्तानं असे चांगले उपक्रम येणाऱ्या भविष्यकाळात सातत्यानं या ठिकाणी करत राहू अशा सदिच्छा देतो. कारण की 2 वाजता आम्हाला आणि महाराजांना राधानगरीला पोचायचं आहे. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून, महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून शब्द दिला होता की या ग्रामीण भागातल्या राधानगरी, चंदगड, गडिंग्लज, आजरा, बुदरगड इथं महाराजांच्या ऑफिसेस चालू करू. आता आज राधानगरीचं ऑफिस चालू होते, बुदरगड आणि चंदगड तयार आहे आमचं, तेही 1-2-4 दिवसामध्ये चालू होईल. जो शब्द या कोल्हापूरकरांना दिला की आदरणीय महाराज खासदार झाल्यानंतर पत्रासाठी कोल्हापूरला यावं लागणार नाही, त्यांना राधानगरीतच त्या ठिकाणी मिळेल, ही सुविधा आजपासून राधानगरीमध्ये आपण सुरू करतोय. आम्ही आणि महाराज महाविकास आघाडीचे विजयराव असतील, आम्ही सगळे तिकडं त्या ठिकाणी जाणार आहोत. त्यामुळे जास्त वेळ न घेता या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद बंटी साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आजच्या या स्वर्गीय प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण साहेबांच्या श्रद्धांजलीचं प्रथम स्मृतिदिन आज इथं होत आहे. आणि त्यासाठी आपण आज सर्व इथं एकत्र झालो आहोत. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा स्मृतिदिन कसा, त्या स्मृतिदिनी कार्यक्रम काय घ्यावे याचा जेव्हा बराच विचार झाला तेव्हा जे आपण सत्कार सोहळा ठरवला ते खरोखर चांगली गोष्ट आहे. कारण त्या निमित्ताने या व्यवसायात आणि इतर व्यवसायांमध्ये चांगले काम करणारे ज्येष्ठ मंडळींना आपण हा पुरस्कार देत आहे. आणि त्या निमित्ताने या समाजाचा एक चांगली दिशा मिळती आहे, मार्गदर्शन होतं आहे. आणि अशाच तऱ्हेने काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि सर्वच चांगल्या पक्षांच्या वतीने सातत्याने अशी जनसेवा होत राहिली तर मला खात्री आहे की आपल्याला चांगलं त्यातनं काहीतरी मिळू शकते. जवळच्या काळामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता निर्माण व्हायला लागली आहे. त्याचा उपयोग आपण सर्वांनी करून घ्यावा. आणि त्यासाठी आत्ता जे या दोघं भावंडांनी सागर आणि सचिन यांनी जे उपक्रम हाती घेऊन कार्यक्रम चालू ठेवला आहे आपल्या प्रल्हाद चव्हाणांच्या आठवणीच्या माध्यमातून. कारण प्रल्हाद चव्हाणांची आठवण जर लक्षात घेतली तर सगळ्यात पहिले आठवण ज्यांची येते ती जेव्हा फुटबॉल शाहू मैदानावर फुटबॉल खेळत होते तेव्हापासून. मी त्यांचा खेळ बघितला नाही, त्यावेळेस फक्त ऐकत होतो. परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांच्या या फुटबॉलच्या माध्यमातूनच ते नगरसेवक झाले, महापौर झाले आणि त्यातूनच त्यांचं लोककार्य जे लक्षात आलं सगळ्यांच्या.
आणि विशेष म्हणजे काँग्रेसचं लोककार्य सातत्याने काँग्रेस पक्षासाठी सातत्याने कार्य केलं. त्यांनी कुठेही न डगमगता, पुष्कळ जण डगमगतात पण हे डगमगले नाहीत, कधीच डगमगले नाहीत आणि त्यातूनच त्यांचं कार्य चालू राहिलं हे महत्त्वाचं आहे. अशा तऱ्हेने आज त्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांना बोलवलं, बंटी पाटलांना बोलवलं, आमदार वहिनींना बोलवलं, तसेच शिवसेनेचे सगळे पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि आज व्यासपीठावरील सगळ्यांना बोलवलं. या निमित्ताने आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी आपले थांबले आणि चव्हाण साहेबांना जे श्रद्धांजली व्यक्त केली त्याबद्दल आपल्या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार व अभिनंदन करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद महाराज साहेब. यानंतर मी राजू लाटकर साहेबांना विनंती करतो मान्यवरांचे सत्कार आपण या ठिकाणी जाहीर करावेत. राजू लाटकर साहेब. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकनेते स्वर्गीय प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आजचा हा सोहळा होत असताना आपले कर्तव्य आहे की आलेल्या मान्यवरांना चव्हाण साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. मी काही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी येऊन ते स्मृतिचिन्ह द्यायचं आहे. सर्वप्रथम मी सागर चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी बरं मी विनायक सूर्यवंशी यांना विनंती करतो, मंडप शहर कमिटी सदस्य अध्यक्ष, की आपले लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. त्यानंतर मी शशांक बावस्कर साहेब यांना विनंती करतो की आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आपले नेते आमदार मान्य सतीश पाटील साहेब यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. त्यानंतर मी सरलाताई पाटील यांना विनंती करत आहे की त्यांनी आपल्या कोल्हापूर उत्तरच्या पहिला महिला आमदार जयश्रीताई जाधव यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. त्यानंतर मी किशोर खानविलकर यांना विनंती करत आहे. कुठे राहुल मुनोत? नाही, राहुल मुनोत यांनी स्टेजवर यायचं आहे. राहुल मुनोत महाराष्ट्र प्रदेश मंडप अध्यक्ष उपाध्यक्ष. यानंतर मी प्रदीप चव्हाण साहेब यांना विनंती करत आहे की त्यांनी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष माजी जिल्हा बँकेचे चेअरमन मान्य व्ही पाटील साहेब यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. तुम्ही यायचे तुमचे यायचे, थांबा तुम्ही थांबा. मान्य श्री रंगराव देवणे दादा यांना विनंती करत आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. त्यांनी कोल्हापूर शहरचे माजी आमदार मान्य श्री सुरेश साळुंखे साहेब यांचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत आभार व्यक्त करायचा आहे. मी माननीय अशोकराव गायकवाड यांना विनंती करत आहे की त्यांनी माननीय कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष व माजी महापौर आर के पवार साहेब यांना स्मृतिचिन्ह द्यायचं आहे. ते याला हाय साहेब. माननीय प्रदीप शेलार यांना विनंती करत आहे की त्यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष माननीय विजय देवणे साहेब यांचं आभार व्यक्त करायचा आहे. त्यानंतर दुर्वास कदम बापू यांनी माननीय संजय पवार साहेब यांचं आभार व्यक्त करायचा आहे. माननीय संजय वाईकर पवार यांनी माजी उपमहापौर शिवसेना शहर अध्यक्ष माननीय रवी इंगोले साहेब यांचा आभार व्यक्त करायचा आहे. माननीय राहुल मुनोत आले का यांचं किशोर खानविलकर साहेब यांनी आभार व्यक्त करायचा आहे. यानंतर माजी परिवहन सभापती माजी नगरसेवक शिवसेना शहर अध्यक्ष सुनील मोदी यांचा आभार सम्राट बराले, राहुल मनोज महाराष्ट्र मंडप कमिटी प्रदेश उपाध्यक्ष सम्राट बराले सुनील मोदी यांचं आभार व्यक्त करायचा आहे. यानंतर प्रवीण पुजारी यांनी आम आदमी शहराध्यक्ष संदीप देसाई यांचं आभार व्यक्त करायचं आहे. त्यानंतर विनायक घोरपडे यांनी प्रफुल्ल जोशी यांचं आभार व्यक्त करायचं आहे. यानंतर आलमतीन शेख यांनी चंद्रकांत यादव कॉम्रेड यांचं आभार व्यक्त करायचं आहे. अमर जरग यांनी मदन चोडणकर
अध्यक्ष कोल्हापूर, ठीक आहे. यानंतर मनीषा गवळी मॅडम, जिल्हा बँक संचालका, यांचं स्वागत संपत पाटील साहेब यांनी करायचं आहे. तसेच ॲस्ट्रा आधार हॉस्पिटलचे डॉक्टर केनी सर यांचं श्री डॉक्टर बुलबुले यांनी आभार व्यक्त करायचा आहे. यानंतर आपल्या माजी नगरसेविका दीपाताई मगदूम यांचं सुजित देसाई, यानंतर माजी उपमहापौर सुलोचनाताई नायकवडे यांचं प्रकाश चौगुले यांनी स्मृतिचिन्ह देऊन आभार व्यक्त करायचा आहे. ठीक आहे. याचबरोबर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. तसेच या स्मृती सोहळ्यानिमित्त ज्या समितीनं कामकाज केलं, मान्य विक्रम जरग आणि त्यांचे सदस्य यांचे देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. यानंतर रवींद्र आवळे साहेबांना विनंती करतो, राजू लाटकर साहेबांनाही आपण या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. शशांक बावस्कर प्लीज स्टेजवरती या. सागरबाईंना विनंती आहे, सागरबाई 1 मिनिटासाठी आपण स्टेजवरती यायचंय. चव्हाण कुटुंबियांबरोबर साळी परिवाराची ही 3री पिढी आदरणीय बंटी साहेबांना सांगू इच्छितो. सचिन साळी हे व्यवसायाने गवंडी आहेत, पण अवघ्या काही महिन्यांपूर्वी पावसाळ्यामध्ये घर त्यांचं संपूर्ण जमीनदोस्त झालं आणि सचिनबाई तिथं पाहणी करायला गेल्यानंतर आदरणीय प्रल्हाद चव्हाण साहेबांचा हा जो संस्कार आहे तो पुन्हा एकदा त्यांनी जागरूक ठेवून या ठिकाणी सचिन साळी यांची वास्तू संपूर्णतः नवीन बांधून दिली. त्यांची 2 मुलं आणि सचिन साळी असे 3 जण राहत आहेत. त्यांची सुविद्य पत्नी आज आपल्यामध्ये नाही आहे, त्यांनाही देवाज्ञा झालेली आहेत. आई वडील त्यांनाही देवाज्ञा झालेली आहेत. 2 लहान मुलं आणि सचिन साळी हे 3 जण घरी राहत आहेत. पण सचिनबाईंनी अनमोल असं हे योगदान, साहेबांची आठवण म्हणून यानंतर सर्वांना विनंती आहे, आज सचिनने ज्यांच्याकडे घर बांधून दिलं, त्यांच्याकडे जी अडचण आली किंवा ते देवाद आलेले आहेत, तर त्या दोन्ही मुलांना आम्ही बाल संकुलमध्ये दत्तक घेतो. आम्ही त्यांना आमच्याकडे पाठवावं. आम्ही सर्व 18 वर्षापर्यंत त्यांचं सगळं शिक्षण वगैरे करू. क्या बात आहे साहेब, खूप खूप धन्यवाद. गाणं बंद करा. यानंतर सर्वांना विनंती आहे, भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. आपल्या सर्वांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय खासदार साहेब, महाराज साहेब, आदरणीय बंटी साहेब, तसेच आमचे सगळे मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले. सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतो.